नमस्कार मित्रांनो, मी आता अमेरिकेतल्या बॅडलँड्स नॅशनल पार्क इथं आलोय. अमेरिका अजब कंट्री आहे, जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला भूगोल आणि जमीन बघायला मिळते. माझ्या मागे तुम्ही जे हे बघाल तर हे बेसिकली चिखलाचे डोंगर आहेत असं म्हणलात तरी चालेल. कोण्या एकेकाळी म्हणजे साधारण 7 ते 8 कोटी वर्षांपूर्वी हा सगळा प्रदेश हा समुद्राच्या आतमध्ये खाली होता तळाशी, आणि समुद्राच्या दबावामुळे हे सगळे चिखल मातीचा असा घट्ट दगड तयार झाला होता. पण जशी आपल्या हिमालयाची निर्मिती झाली की डाव्या बाजूने एक येणारा भूखंड हा अमेरिकेच्या मुख्य भूभागाशी भिडला, आणि त्याच्यातनं जे समुद्राखालचा जो भाग होता तो हळूहळू वर उचलला गेला, आणि तो पाण्यातनं बाहेर येऊन हे आता उंचावरती आपण आलोय. मग आता हे जे खड्डे किंवा हे खळगे तुम्ही खाचा बघताय, ह्या ऍक्च्युली पाण्याच्या वाटा आहेत. सो जेव्हा जेव्हा इथे बर्फ पडतो, तो बर्फ वितळल्यानंतर जे पाणी तयार होतं ते पाणी या मऊ जो इथला रॉक आहे किंवा मऊ माती आहे ही त्याचा घेऊन जाते सोबत, आणि त्याच्याबरोबर छोट्या छोट्या घळ्या तयार करतो. हा बॅडलँड्स नॅशनल पार्क म्हणजे पृथ्वीवर नाहीच आहे, आपण असं एक वेगळ्याच ग्रहावरती आलोय. कारण ह्या परिसरात तुम्हाला एक झाड सुद्धा दिसणार नाही. हे अशी सगळी जमीन आहे ही. जबरदस्त, फार मजा येते. थँक्यू.